महावितरणच्या वतीनं ग्राहकांकडील जुने वीज मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. या मीटरना ग्राहकांचा विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कोल्हापुरातील बापट कॅम्पमधील चाचणी विभागात माध्यम प्रतिनिधींसाठी स्मार्ट मीटर संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्मार्ट मीटरची तांत्रिक माहिती, कार्यपद्धती याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटरचे फायदे, कायदेशीर बाबी याची माहिती देतानाच ग्राहकांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. महावितरणकडून बसवण्यात येणारे स्मार्ट टीओडी मीटरचे अनेक फायदे आहेत. या मीटरमुळं वीज वापराचं स्वयंचलित आणि अचूक रीडिंग होत असून दर तासाला वीज वापराची माहिती मोबाईल ॲपवर उपलब्ध होते. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापर केल्यास ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 सवलतीचा लाभ मिळतो. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात बचत होण्यास मदत होत असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आलाय. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून ग्राहकांची वीज बिलं पूर्वीप्रमाणेच पोस्टपेड पद्धतीनंच येतात. त्यामुळे स्मार्ट मीटर म्हणजे प्रीपेड मीटर किंवा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड हा समज चुकीचा असल्याचं महावितरणनं स्पष्ट केलंय. स्मार्ट मीटर हे मीटर याच्यामध्ये अ, पूर्वीच्या मीटरपेक्षा फक्त कम्युनिकेशन आपण ॲड केलेलं आहे. जे मीटरचं रीडिंग पूर्वी आपल्याला माणसाला जाऊन घ्यावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये रीडिंगमध्ये चुका होत होत्या. रीडिंगमध्ये काही वेळेला प्रॉपर रीडिंग न आल्यामुळे बिलाचं प्रॉपर बिलिंग होत नव्हतं. तर त्या गोष्टी या मीटरमधनं आपण दूर करतोय आणि 100% अचूक रीडिंग आणि अचूक बिलिंग हा फायदा महावितरणचा आणि ग्राहकाचा दोघांचा होणार आहे. दुसरी गोष्ट, या मीटरमध्ये आपल्याला दिवसाच्या विशिष्ट वेळेनुसार वीज वापर मोजण्याची सुविधा आहे, ज्याला टीओडी असं म्हणतो आपण. आणि या सुविधेमुळं आपल्याला दिवसा आपण किती वीज वापरली ते आपल्याला समजणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात आपण जी वीज वापरतो त्या विजेसाठी आपल्याला आपल्या बिलामध्ये 85 पैसे प्रति युनिट डिस्काउंट मिळतो. तर हे डिस्काउंट जे आहे तो सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे या स्मार्ट मीटरमुळं. आणि डे टाईम सप्लायमध्ये आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 5 जेवढं युनिट आपला वापर आपण जास्तीत जास्त करू तेवढ्या युनिटचा आपल्याला प्रति युनिट 85 पैसे हा डिस्काउंट आपल्या बिलामध्ये मिळतोय. आणि आतापर्यंत कोल्हापुरातल्या साधारण मागच्या महिन्यात साधारण 8 लाख ग्राहकांनी जवळपास 1,65,00,000 डिस्काउंट घेतलेला आहे. मागच्या बघितलं तर मागच्या जवळपास 10 महिन्यात आपण जवळपास 9,45,00,000 डिस्काउंट ह्या सगळ्या ग्राहकांना दिलेला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर नक्की फायद्याचं आहे. टीओडी मीटरमुळं ग्राहकांना स्वतःचा वीज वापर नियंत्रित ठेवणं आणि विजेची बचत करणं अधिक सुलभ झालं असून मीटरमुळं अंदाजे बिल किंवा चुकीच्या रीडिंगच्या तक्रारींनाही आळा बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. स्मार्ट मीटरच्या बाबतीत गैरसमज ठेवू नका. बिलाची तक्रार असेल तर महावितरणशी संपर्क साधा, असं आवाहनही महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केलंय. यावेळी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता सागर मारुलकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले आदी उपस्थित होते.